नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग बांधवांतर्फे राज्य शासनाने तयार केलेल्या अर्थसंकल्पाची होळी करण्यात आली। राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये दिव्यांग बांधवांकरिता आश्वासक अशी कुठलीही तरतूद न केल्यामुळे सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत या अर्थसंकल्पाची होळी करण्यात आली। यासोबतच अर्थमंत्री यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन सुद्धा करण्यात आले। आज जे आंदोलन आहे ते आज 2020-21च्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये माननीय अजित पवार साहेबांनी जे दिव्यांगासाठी तरतूद नाही केली याच्या निषेधार्थ आज आम्ही इथं हे होळी आंदोलन करत आहे। ह्या आंदोलनाच्या मागेचा एकच रूपरेषा की गत 1 वर्षापासून दिव्यांगांना विविध शासनाच्या योजनेपासून डावलण्यात येत आहे। आज त्यांना रोजगार नाही आहे, आज कुठली बँक कर्ज देत नाही। दिव्यांग वित्त विकास महामंडळाला या वर्षीच्या तरी अर्थसंकल्पामध्ये कमीत कमी निधीची तरी तरतूद करायला हवी होती, परंतु अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांकडून निधीची तरतूद करण्यात आली नाही। आज गत 7 ते 8 महिन्यापासून अपंग, अनाथ, निराधार, वयोवृद्ध दिव्यांगांना आज संजय गांधी निराधाराचं मानधन भेटत नाही। संजय गांधी निराधाराचं वाढीव मानधनासाठी राज्य शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद नाही, म्हणून आम्ही आज अर्थसंकल्पाची होळी आणि अजित पवार अर्थमंत्री यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं आम्ही इथं दहन केलेलं आहे। अर्थसंकल्पामध्ये जर दिव्यांगासाठी जर तरतूद नाही ठेवली तर आम्ही याच्यापेक्षाही तीव्र आणि उग्र स्वरूपाचं आंदोलन करू। तर आज आंदोलन असं केलं कारण शासनाच्या अनेक 18 प्रोव्हिन्शियल बाबींवर विविध योजना दिल्या जातात। त्या योजनांसाठी अर्थमंत्री अजित पवार साहेबांनी तरतूद केली नसल्यामुळे आम्ही प्रतिकात्मक पुतळा आणि अर्थसंकल्पाची होळी या ठिकाणी केलेली आहे। कारण गत अनेक वर्षापासून विविध कल्याणकारी योजनेसाठी तरतूद केली जाते, परंतु गेल्या वर्षीपासून शासनाने अद्याप दिव्यांगांसाठी कुठलीच तरतूद केली नसल्यामुळे ही वेळ आमच्यावर आलेली आहे। जर प्रशासनाने तरतूद नाही केली यापुढे तर आम्ही विविध प्रकारचे विद्रोही आंदोलन या ठिकाणी करणार आहोत। विदर्भ न्यूज ब्युरो, नांदेड।